मुलांकरता अनेक वेगवेगळे ऍप्लिकेशन्स तयार करून संबंधितांचं ज्ञान वाढवण्याचा देखील प्रयत्न केला जातो। त्यात सोशल मीडियामध्ये आता शिक्षक देखील मागे राहिलेले नाहीये। काही शिक्षकांनी विशेष मेहनत करून विविध ऍप्लिकेशन्स तयार करून शिक्षक आणि विद्यार्थ्यांचं ज्ञानार्जन अगदी सोपं केलंय। संगणकावर काम करणारे हे आहेत इस्लामपूरचे सागर पतंगे। हे कुठले संगणक तज्ञ नाही आहेत, तर इस्लामपूरच्या जिल्हा परिषद शाळेतले ते एक शिक्षक आहेत। गेल्या 2 वर्षांपासून सागर यांनी शिक्षकांना येणाऱ्या अडचणी लक्षात घेत स्वतःच एक मोबाईल ऍप्लिकेशन तयार केलंय। हे ऍप्लिकेशन गुगल प्ले स्टोअर वरून सर्वांना मोफत वापरता येत असून यामध्ये शिक्षण डायरी, मराठी सुविचार, मध्यान्ह भोजन, कविता, परिपाठ, शालेय वेळापत्रक याचा समावेश आहे। यासारखं ऍप्लिकेशन सर्वांच्या हातात असलेल्या मोबाईलवर सागर यांनी उपलब्ध करून दिले। शालेय कामकाज करताना ज्या समस्या आल्या त्या समस्यांचा विचार करून मी ती सर्व ऍप्लिकेशन तयार केलेली आहे। आपण मोबाईल म्हणजे फक्त शिक्षकांसाठी किंवा पालकांसाठी किंवा विद्यार्थ्यांसाठी फक्त व्हॉट्सअप यूजसाठी किंवा गेमिंगसाठी नसून तो ह्या चांगल्या सकारात्मक शैक्षणिक कार्यासाठीही वापरू शकतो। सागर सारखाच पुण्याचे रवी भापकर यांनी शिक्षक आणि विद्यार्थ्यांसाठी एक वेबसाईट तयार केली आहे। या वेबसाईटवर शिक्षकांना येणाऱ्या अडचणींचं उत्तर मिळतं। इतकंच नाही तर विद्यार्थ्यांना विविध अभ्यासक्रमाच्या नमुना प्रश्नपत्रिका अभ्यासासाठी उपलब्ध करून दिल्यात। या शैक्षणिक संकेतस्थळाचं वैशिष्ट्य म्हणजे यावर विद्यार्थ्यांसाठी विविध प्रकारचा अभ्यास, ऑनलाईन टेस्ट, ऑफलाईन टेस्ट, ऑफलाईन ॲप्स असं भरपूर साहित्य त्यावर उपलब्ध आहे। आणि याच कार्याची माझी दखल घेऊन राज्य शासनाने पुणे येथे बालेवाडीमध्ये जे शिक्षणाचे वारे उपक्रम आयोजित केला होता त्यामध्ये स्टॉल क्रमांक 8 मध्ये माझ्या स्टॉलची निवड केली होती। राज्यातील जिल्हा परिषद शाळांतील या शिक्षकांचा पुढाकार खरंच कौतुकास्पद आहे। अशा शिक्षकांच्या माध्यमातूनच मराठी शाळेतील विद्यार्थ्यांना चांगलं शिक्षण मिळेल आणि तेही स्पर्धेच्या जगात पुढे जातील यात शंका नाही। विशाल करोळेसह ब्युरो रिपोर्ट झी मीडिया, औरंगाबाद।